गुड मॉर्निंग. तर आज आम्ही गेलो होतो माझ्या कामानिमित्त बाहेर. पण त्याआधी सकाळी उठून छान अशी फ्रेश झाले आणि घेतली देवाची पूजा करायला. देवाची पूजा छान झाल्यानंतर मी देवाला नैवेद्य ठेवला होता, कारण आज होती संकष्टी. आणि नैवेद्यामध्ये मी आज बनवला होता साखरेऐवजी गूळ घालून रव्याचा मऊसूद शिरा. माहीत आहे मला संकष्टीला आपण देवाला मोदक दाखवतो, पण मला जे पटकने जमलं ते मी बनवलं आणि नैवेद्य म्हणून देवाला ठेवलं. आणि मग मी घेतला स्वयंपाक बनवायला. स्वयंपाक बनवून झाल्यानंतर मी जेवणही घेतलं. आणि सुट्टी असली की अत्र्याची ड्युटी तिच्या बाबांकडे असते आणि त्या दोघं खूप छान खेळतात. आणि इथे त्यांची मस्ती चालू होती. तिच्या बाबाला ती चेक करत होती, इंजेक्शन देत होती. त्यांची मस्ती चालू होती तोपर्यंत मी घेतलं घर आवरायला. आणि इतकी सारी भांडी कुठून निघतात मला तेच कळत नाही. सगळं घर आवरून झाल्यानंतर मी हॉलही आवरून ठेवला, कारण अत्र्या आता फार पसारा घालते. त्यानंतर थोडासा आराम करून संध्याकाळी मस्त अशी ब्लॅक कॉफी घेतली आणि मग आम्ही रेडी होऊन निघालो बाहेर. आम्ही गेलो होतो विजय सेल्स आणि क्रोमामध्ये, कारण मला काही इलेक्ट्रॉनिक गोष्टी बघायच्या होत्या आणि त्याचं कंपॅरिझनसुद्धा करायचं होतं. पण हे सगळं करता करता अत्र्या मात्र फार कंटाळी आणि नंतर तिची चिडचिडी करत होती. म्हणून आम्ही तिला घेऊन गेलो होतो प्ले झोनमध्ये. तिथे तिने तिच्या बाबांसोबत फार मजा मस्ती केली, वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स खेळले. आणि नंतर आम्हाला टॉय ट्रेनमध्ये सुद्धा बसायचं होतं बरं का. आणि ते बसून झाल्यानंतर आम्ही तिला घेऊन गेलो होतो क्रेव ट्रकला. आम्ही इथे बऱ्याच वर्षापासून येतो आणि ही आमची आता फेवरेट जागा झालेली आहे. इतकं प्लेझंट वातावरण आहे इकडं, ओपन जागा आहे आणि जेवण यांचं अतिशय टेस्टी आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.